नमस्कार मंडळी, मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे रायपूर येथे. तर येथील शेतकरी प्रजावती मावशी हिवाळे यांच्या शेतामध्ये आपण तुरीसाठी मागील आठवड्यात हे मल्टीप्लायर दिलं होतं फवारणीसाठी. तर इथं शेतामध्ये आपल्याला पडलेलं दिसलं ह्या पुड्या. तर त्याचा रिझल्ट बघण्यासाठी आपण शेतात थांबलो आहे. तर मल्टीप्लायर तुरीवर फवाराच्या अगोदर या तुरीला अजिबात फुलं नव्हते, फुटवे नव्हते आणि फट्ट्या एकदम मोकळ्या होत्या 8 दिवस अगोदर. तर 8 दिवसात फवारणीच्या नंतर अशा पद्धतीनं फुलं लागलेली आहे आणि शेंगासुद्धा लागलेली आहे. तर हा छोटासा व्हिडिओ आपण या ठिकाणी शूट करत आहे. मल्टीप्लायर रिझल्ट शेंगा ज्या आहे त्या शेंड्या लोक लागलेल्या आहे. बघू शकता तुम्ही, लोकांच्या या पावसामुळं धुळीमुळं शेंड्यावरचा माल गळून गेलेला आहे, परंतु याचा शेंड्यावरचा सुद्धा माल अशा पद्धतीनं पकलेला आहे आणि अजून वाढलेला आहे. शेंड्यावरती फुलंसुद्धा वाढलेली आहे. तर कमी खर्चामध्ये चांगलं नियोजन जर करायचं असेल तर मल्टीप्लायर फवारणं हे काळाची गरज आहे शेतकऱ्यांसाठी. तर छोटासा व्हिडिओ आपण या ठिकाणी शूट करत आहे, जेणेकरून या व्हिडिओमध्ये बघून आजूबाजूचे शेतकरी आपल्याला मल्टीप्लायर फवारणीसाठी संपर्क करू शकतील. तर म्हणायला हरकत नाही, मल्टीप्लायरचे पुन्हा एकदा जबरदस्त रिझल्ट. आणि हा जो प्लॉट आहे, या प्लॉटचे जर आपण खोडं जर तुम्हाला दाखवायचे प्रयत्न केले तर बघू शकता अशा पद्धतीनं हे तुरीचे खोडं डेव्हलप झालेले आहे. मल्टीप्लायर खतामध्ये सुद्धा मिक्स करून टाकलं होतं, त्याचा हा रिझल्ट आलेला आहे. छोटासा व्हिडिओ आपण या ठिकाणी काढत आहे. धन्यवाद.